नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण 36 जिल्ह्यातल्या 50 घडामोडी पाहूयात। मनोज जरांगे फडणवीसांविरोधात आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय, जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार, फडणवीसांनी माझा बळी घ्यावा, मला मारून दाखवावं, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान। मला बदनाम करण्यासाठी फडणवीसांनी टोळी उभी केली आहे, जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। तर मुख्यमंत्री शिंदेंचे आणि अजित पवारांची माणसं सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचा जरांगेंचा आरोप। बारसकर मागे देवेंद्र फडणवीसांचा हात, बारसकर आणि राणेंच्या माध्यमातून माणसं सोडू नये, कुमकुमी असेल तर फडणवीसांनी समोर यावं, जरांगेंचा फडणवीसांवर जोरदार निशाणा। जरांगेंची स्क्रिप्ट नक्की कोणाची? त्यांच्या स्क्रिप्टमधून मला तुतारीचा वास येतोय, जरांगेंनी राजकारणात पडू नये, आमच्या नेतृत्वावर बोलू नये, नितेश राणेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। जरांगेंचे आरोप अत्यंत हास्यास्पद, आजच्या आंदोलनानं त्यांचा खरा हेतू काय तो स्पष्ट झाला, जरांगेंना राजकारण करायचं तर त्यांनी राजकारणात यावं, अतुल भातखळकरांची जरांगेंच्या आरोपावर टीका। फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, त्यांनी फडणवीसांविरोधात बोलू नये, भाजपचे नेते प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। सरकारनं 2 समाजात भांडण लावलं, जरांगेंच्या आरोपाची चौकशी करावी, वडेट्टीवारांची मागणी। मनोज जरांगे पहिल्यापासून दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार, भुजबळांची जरांगेंवर टीका। तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय, मग आंदोलनाची गरज काय, भुजबळांची आंदोलनावर प्रतिक्रिया। चाळीसगावातील तळेगावात सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, रस्त्यावर बसून आंदोलकांची घोषणाबाजी। पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जोरदार बॅनरबाजी, सुनेत्रा पवार फिक्स खासदार, बॅनरवर उल्लेख। इंदापुरात अजित पवारांकडून बेरजेचं राजकारण सुरू, हर्षवर्धन पाटलांकडून दुरावलेल्या भरत शहांची अजित पवारांनी घेतली भेट, भरत शहा काही काळ हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक होते। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर, ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये दोघांची उपस्थिती। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित, पक्ष नेतृत्वाकडून गडकरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच, संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा। शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयला द्या, आरपीआय आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांची मागणी। माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकरांची धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी, भाजपकडून उमेदवारीसाठी दिघावकरांचे मतदारसंघात दौरे सुरू। नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवाराला द्या, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची मागणी। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजपचे आमदार देवराव होळींच्या नावाची चर्चा, तर आमदार देवराव होळींकडून जिल्ह्यातील चारमोशी पंचायत समितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन। जळगावात लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर हटवण्यास सुरुवात, 4ही प्रभागात स्वतंत्र 4 पथकामार्फत कारवाईची मोहीम। जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणूक लढवणार, वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार, मराठवाड्यातील 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय। अमरावतीमध्ये ठाकरे गटाचं मिशन लोकसभा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संघटनात्मक बांधणीकडे जोर। लोकसभेच्या उमेदवारीसाठी जुने भाजप कार्यकर्ते सक्रिय, अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ, भाजपने लोकसभेची उमेदवारी द्यावी, समिधा नटावतकर यांची मागणी। वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून आढावा बैठक, आढावा बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती, उमेदवारीसाठी चर्चेतली नावं असलेले हर्षवर्धन देशमुख यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद। महायुतीकडून मंडलिकांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याचे संकेत, काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांनी शहांची भेट घेतली, मंडलिकांना उमेदवारी देण्याचा शब्द मिळाल्याची चर्चा। ओबीसींचा बहुजन मोर्चा पक्ष लोकसभेच्या तयारीला लागला, लोकसभेचे इच्छुक उमेदवार अविनाश भोसीकरांकडून तयारी सुरू, नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी। धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम, मतपत्रिकेवर मतदानाची मागणी, आंदोलनावेळी ईव्हीएम हटाव देश बचावची घोषणाबाजी। साताऱ्याच्या दहिवडीत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजनेचा शुभारंभ आणि पाणीपूजन सोहळा संपन्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोहळा संपन्न। सोलापूरच्या माढ्यातील अरणमध्ये रोहित पवारांच्या विशेष प्रयत्नातून भक्त निवासाची निर्मिती,
तुतारी वाजवत रोहित पवारांच्या उपस्थितीत भक्त निवास वास्तूचं भूमिपूजन. रायगडच्या खालपूरमधील इर्शाळवाडीतील पुनर्वसनाचं काम 50% पूर्ण. पुढील 3 महिन्यात 44 कुटुंबांना सुसज्ज घर आणि सोयीसुविधा मिळणार. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखरकाठ्या जेजुरी गडावर दाखल. शिखरकाठ्या टेकवून देवभेट सोहळ्याला प्रारंभ. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये एशियन पेंट कंपनीचा अधिकारी असल्याचं भासवून 2 लाखांची फसवणूक. कंपनीकडून कोणतंही पत्र न आल्यानं आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस. भंडारा जिल्ह्यातील हत्तीडोई दशबल पहाडी या ठिकाणी माघ पौर्णिमेनिमित्त धम्म मेळाव्याचं आयोजन. दशबल पहाडीला निधी कमी पडू देणार नाही, परिणय फुकेंचं आश्वासन. उद्या नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं रेल्वे स्टेशन, भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलांचं उद्घाटन. नांदेड रेल्वे विभागातील 4 स्टेशनचा समावेश. गोंदियामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक. 35 जिल्ह्यातील शिक्षक समितीचे अध्यक्ष सहभागी. शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून दूर ठेवावे, बैठकीत समितीची भूमिका. नाशिकच्या इगतपुरीत संत निरंकारी मंडळाचं स्वच्छता अभियान संपन्न. सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी अभियान राबवण्यात येतं. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी. निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान तुपकर क्रिकेटच्या मैदानात उतरले. अहमदनगरच्या निवासामध्ये मोहिनीराज यात्रेला सुरुवात. खापराचे भांडे हातावर नाचवत भळंद कार्यक्रम. जगदंबेच्या नावाचा जयघोष. कोल्हापूरच्या गडहिंग्लज शहरात ग्रामदैवत काळभैरवाचा यात्रोत्सव. भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या वतीनं मंदिराला 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण. बुलढाण्याच्या धानोरामध्ये महासिद्ध महाराजांचा यात्रा महोत्सव. महोत्सवाला भाविकांची गर्दी. पुढील आठवडाभर हा महोत्सव चालणार. नाशिकच्या मालेगावमध्ये आज शबे बारात सण साजरा. पूर्वजांच्या कबरीला रंगरंगोटी करून मुस्लिमांकडून दुवा पठण. बुलढाण्यात वनविभागाच्या कारवाईत 5 लाखांचा अवैध सागवान जप्त. 2 आरोपी ताब्यात. वनविभागाची मोठी कारवाई. नांदेड जिल्ह्यात यंदा 40,000 हेक्टरवर गव्हाची लागवड. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात वाढ. हरभऱ्यापाठोपाठ गव्हाचा सर्वाधिक पेरा.